आज मी तस्मयला ना काही प्रश्न विचारणार आहे। तर हे पुस्तक आहे, पुस्तकाचं नाव आहे शिवाची शाळा। तर मुलांना योग्य गोष्टी निवडण्यास मदत करणारे पुस्तक आहे। काय निवडशील? तर मी तस्मयला प्रश्न विचारणार आहे, तर तस्मय बघूया त्याचे उत्तर बरोबर देतोय का। तस्मय रेडी? तर बघूया। मैत्रीण रडते कारण तिचा पेन हरवला आहे, तू काय निवडशील? ए तिच्यावर हसशील, बी तिला तुझा पेन देशील। उत्तर काय? अरे वा, छान। जर तुझा पेन हरवला असता तर तुला मदत आवडली असती का? आवडली असती ना? ठीक आहे। प्रश्न दुसरा। आई झोपली आहे आणि घरात शांतता आहे, तू काय निवडशील? ए मोठ्याने ओरडशील आणि खेळशील, बी हळू आवाजात खेळशील। बरोबर। आपल्यामुळे दुसऱ्याची झोप मोड होऊ नये म्हणून आपण प्रयत्न करायला पाहिजे, बरोबर ना? तुला चॉकलेट मिळालं आहे, तू काय निवडशील? स्वतः एकटं खाशील, भावंडासोबत वाटून खाशील? अरे वा, छान। शेअर केल्याने इतरांना आणि आपल्यालाही आनंद मिळतो, हो ना? व्हेरी गुड। हो। तर आता आपण प्रश्न विचारू चौथा। जर तू आईला मदत करत आहे तर त्याचे तुला काय वाटेल? ए कंटाळा, बी समाधान? व्हेरी गुड, छान। आई बाबांना मदत करणं ही आपली जबाबदारी आहे, बरोबर? व्हेरी गुड। रस्त्यावर प्लास्टिक दिसलं, तू काय निवडशील? ए दुर्लक्ष करशील, बी ते उचलून कचरा पेटीत टाकशील? पेटीत टाकतं? कायशात टाकायचं? कचरा पेटीत। बरोबर। तस्मयने हे देखील उत्तर बरोबर दिलेलं आहे। प्रश्न ऐक। वर्गात शिक्षक शिकवत आहेत, तू काय निवडशील? मित्रांशी बोलत राहशील का शिक्षकांकडे लक्ष देऊन ऐकशील? व्हेरी गुड। शिकवताना ऐकलं तर समजतं, बरोबर? व्हेरी गुड। तस्मयने हे पण उत्तर बरोबर दिलेलं आहे। आता प्रश्न ऐकू आपण 7 नंबरचा। भाजी खायला आवडत नाही तरी तू काय निवडशील? भाजी टाकून देशील, थोडीशी खाण्याचा प्रयत्न करशील? प्रयत्न करतो? शाबास, छान। नवीन गोष्टी चाखल्याने आरोग्य चांगलं राहतं। आजी चालताना थोडी थकली आहे, तू काय निवडशील? दुर्लक्ष करशील, तिला हात देऊन मदत करशील? व्हेरी गुड। तस्मय खूप स्मार्ट आहे। मोठ्यांना मदत करणं म्हणजे आपलं प्रेम दाखवणं, बरोबर? मित्र नवीन पेन घेऊन आला आहे, तू काय निवडशील? त्याचा हेवा करशील, त्याचं अभिनंदन करशील? अभिनंदन। व्हेरी गुड। इतरांचं सुख पाहून आनंदी राहणं हे खूप मोठं काम आहे। प्रश्न 10वा। खेळताना पाणी संपलं, तू काय निवडशील? दुसऱ्याचं पाणी परवानगीशिवाय पेशील, बी परवानगी विचारून पेशील? विचारून पेतो? हुशार आहे तस्मय। परवानगी विचारणं म्हणजे सन्मान दाखवणं। तुझी वही हरवली आहे, तू काय निवडशील? आई वडिलांशी खोटं बोलशील, बी प्रामाणिकपणे सांगशील? प्रामाणिकपणे सांगतो। व्हेरी गुड। खरं बोलणं नेहमी योग्य असतं। शेजारचा मुलगा रडतोय, तू काय निवडशील? ए त्याला चिडवशील, बी त्याला का रडतो ते विचारशील? का रडतो विचारणार? व्हेरी गुड। तस्मय काय म्हणतो? दुसऱ्यांच्या भावना समजून घेणं महत्वाचं असतं। प्रश्न आहे 13 नंबरचा। तू रस्त्यावर कचरा टाकलास, आता काय निवडशील? ए पळून जाशील, बी तो उचलून कचरा पेटीत टाकशील?
बरोबर. आपली चूक सुधारणं हे खूप महत्त्वाचं, खूप शूरपणाचं काम असतं. बरोबर. मित्रांनो, नवा खेळ आणला आहे, तू काय निवडशील? नवा खेळ आणला आहे मित्राने, तू काय निवडशील? त्याच्या जवळून खेळ खेचून घेशील. बी, त्याला विचारून खेळशील. व्हेरी गुड. मागून मागणं म्हणजे नम्रता. 11, आई जेवायला बोलवते पण तू मोबाईलवर आहेस, काय निवडशील? आईला दुर्लक्ष करशील. बी, मोबाईल बाजूला ठेवून जेवायला जाशील. शब्बास. आईचे बोलणे ऐकणे म्हणजेच आदर दाखवणं. तस्मै 16 नंबरचा प्रश्न आहे, मित्र चुकीचं वागतोय, तू काय निवडशील? मित्र चुकीचं वागतो आहे, तू काय निवडशील? त्याच्याबरोबर चुकीचं करशील. बी, त्याला नीट सांगशील. नीट सांगतो. वा वा वा. चुकीचं रोखणं हे खऱ्या मित्राचं लक्षण आहे. 17, तुला शाळेत काही समजत नाही, तू काय निवडशील? शांत राहशील. बी, शिक्षकांना विचारशील. विचारतो. बरोबर. शिक्षणासाठी प्रश्न विचारणं हे चांगलं असतं. घरात पाहुणे आलेत, तू काय निवडशील? त्याच्याकडे दुर्लक्ष करशील. बी, त्यांना नम्रपणे नमस्कार करशील. नमस्कार करतो. वा. पाया पडायचं. शब्बास. म्हणजे अतिथींचं स्वागत करणं हे आपली संस्कृती आहे. शाळेत शिस्तीचा नियम आहे, तू काय निवडशील? नियम मोडशील, नियम पाळशील. नियम पाळतो. शिक्षक शिस्तीत राहणं म्हणजे चांगल्या विद्यार्थ्याचं लक्षण आहे. एखादी गोष्ट जमली नाही तर तू काय निवडशील? रडशील आणि सोडून देशील का पुन्हा प्रयत्न करणार? पुन्हा प्रयत्न करणार. अरे वा. आज तस्मैने आपण 20 प्रश्न विचारले आहेत आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तस्मैने अगदी बरोबर दिलेले आहेत. आणि आता आपण हा पार्ट 1 बनवलेला आहे व्हिडिओ. तर याच्यामध्ये असे मला वाटतंय 200 प्रश्न आहेत. तर आपण हे नेक्स्ट पार्टमध्ये हा व्हिडिओ बनवू. पुढची उत्तरं तस्मै कशा पद्धतीने देतो ते बघू. आत्ता तर 20 प्रश्न मी त्याला विचारलेले आहेत आणि त्याचे उत्तरं त्याने सगळी बरोबर दिलेले आहेत. तर तस्मैसाठी एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तस्मै क्लॅपिंग. व्हेरी गुड. तर चला बाय बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय कर तस्मै.